नमस्कार. भगवद्गीता भावार्थ या मालिकेमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण अध्याय 9 मधील श्लोक 16 ते 20 पाहणार आहोत. श्लोक 16 पाहूया. अहम क्रतुरहम यज्ञ स्वधाह महमौषधम मंत्रोहमहमेवाज महमग्निरहम हुतम. आता क्रतु म्हणजे वैदिक कर्मकांड, स्वधा म्हणजे तर्पण, हुतम म्हणजे आहुती, आज्यम म्हणजे तूप. यामध्ये श्रीकृष्ण म्हणतात, मीच कर्मकांड आहे, मीच यज्ञ आहे. पूर्वजांना अर्पण करण्यात येणारे तर्पण, वनौषधी आणि दिव्य मंत्र मीच आहे. तूप, अग्नी आणि आहुतीही मीच आहे. ज्योतिष्टोम नामक वैदिक यज्ञ म्हणजे श्रीकृष्णच आहे. या यज्ञामध्ये जे मंत्रोच्चारण केले जाते ते म्हणजे मीच श्रीकृष्णच आहे. सर्व आहुतीमध्येही अग्नीही श्रीकृष्णच आहेत, कारण अग्नी हा पंचमहाभूतापैकी एक आहे. आता वेगळ्या शब्दात सांगायचं झालं तर कर्मकांडामध्ये सांगण्यात आलेले सर्व यज्ञ म्हणजे श्रीकृष्णच आहेत. अर्थात जे श्रीकृष्णामध्ये भक्तियुक्त आहेत त्यांनी वेदोक्त यज्ञ पूर्वीच केले असल्याचे जाणले पाहिजे. आता श्लोक 17 पाहूया. पितामहस्य जगतो माता धाता पितामह वैद्य पवित्रम ओंकार ऋक्स्वाम यजुरेवच. आता पहा, अस्य म्हणजे या, अहम म्हणजे मी, जगत म्हणजे जगताचा आणि धाता म्हणजे पोषण कर. मी या जगताचा पिता, माता, आधार आणि पितामह आहे. मी ज्ञेय, शुद्धिकर्ता आणि ओंकार पण मीच आहे. तसेच ऋग्वेद, सामवेद आणि यजुर्वेदही मीच आहे. आता संपूर्ण चराचर सृष्टी ही श्रीकृष्णांच्या शक्तींच्या विविध क्रियांची अभिव्यक्ती आहे. भौतिक जगतात श्रीकृष्णांची तटस्था शक्ती असणाऱ्या जीवांशी आपण विविध प्रकारचे संबंध प्रस्थापित करतो. पण प्रकृतीच्या निर्मितीमुळे त्यातील काही जण आपले माता, पिता, पोषणकर्ता, पितामह इत्यादी आहेत असे आपल्याला वाटते, पण वस्तुतः ते श्रीकृष्णाचेच अंश असतात. या श्लोकातील धाता या शब्दाचा अर्थ सृष्टीकर्ता असा आहे. सर्व काही श्रीकृष्णच आहेत, म्हणून वेदांचे एकमात्र लक्ष म्हणजे श्रीकृष्णाची प्राप्ती हे आहे. वेदाध्ययन करणे म्हणजे श्रीकृष्णाची क्रमशः प्राप्ती करून घेणे होय, ज्या योगे आपण शुद्ध होतो आणि आपल्या स्वरूपावस्थेत स्थिर होतो. ते तत्व म्हणजे श्रीकृष्णच आहेत. जीव म्हणजे श्रीकृष्णच. सर्व वेदांमध्ये उच्चारला जाणारा ओंकार किंवा प्रणव हा दिव्य शब्दध्वनी म्हणजे श्रीकृष्णच. ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद या चारही वेदांमधील सर्व मंत्रात प्रणव किंवा ओंकार हा प्रमुख आहे, म्हणून तो मंत्रही श्रीकृष्णच आहेत. आता श्लोक 18 पाहूया. गतिर्भर्ता प्रभु साक्षी निवासा शरणं सुहृत् प्रभवा प्रलयास्थानं निधानं बीजमव्ययम्. गती म्हणजे ध्येय किंवा लक्ष, भर्ता म्हणजे पालन करता, सुहृत म्हणजे अत्यंत जीवलग, निधानम म्हणजे विश्रांती स्थान. भगवान म्हणतात, मीच ध्येय, पोषण करता, प्रभू, साक्षी, निवास, आश्रयस्थान आणि अत्यंत जीवलग मित्र आहे. उत्पत्ती आणि प्रलय, सर्वांचा आधार, विश्रामस्थान
आणि अविनाशी बीजही मीच आहे. आता गती म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला जायचे आहे ते स्थान. आता चंद्रलोक, सूर्यलोक, इंद्रलोक, महलोक याची प्राप्ती वेगवेगळे कर्मकांड करून केली तरी हे सारे ग्रहलोक श्रीकृष्णाचीच सृष्टी असल्यामुळे ते एकाच वेळी हवा, ते एकाच वेळी कृष्ण आहेत. श्रीकृष्णाची सृष्टी असल्यामुळे ते एकाच वेळी कृष्ण पण आहेत आणि नाहीत पण. श्रीकृष्णाच्या या विविध शक्तींची आराधना करणे म्हणजे अप्रत्यक्षपणे मनुष्यानी कृष्णाचीच आराधना करणे होय. श्रीकृष्ण हे परमेश्वर आहेत आणि सर्व काही त्यांच्या शक्तीमुळेच अस्तित्वात आहे. हे सर्वांच्या हृदयात स्थित असल्यामुळे ते सर्वश्रेष्ठ साक्षीही आहेत. श्रीकृष्ण हेच अंतिम आश्रयस्थान आहेत. म्हणून आपल्या रक्षणाकरता अथवा संकट निवारणाकरता मनुष्याने श्रीकृष्णाचा आश्रय घेतला पाहिजे. श्रीकृष्णाव्यतिरिक्त इतर कोणीही आपला जीवलग असा हितचिंतक असू शकत नाही. श्रीकृष्ण हे सृष्टीचे आणि प्रलयानंतरचे सुद्धा विश्रांती स्थान आहे. आता श्लोक 19 पाहूया. तपाम्यहमहं वर्षं निगृह्यम्युसृजामि च अमृतं चैव मृत्युश्च सदसच्चाहमर्जुनम. तपामी म्हणजे उष्णता देतो. वर्षम म्हणजे पाऊस. निगृह्यामी म्हणजे रोखून ठेवतो. भगवान म्हणतात, हे अर्जुना, मी उष्णता देतो आणि मीच पाऊस थांबवतो आणि पाडतो पण. मीच अमृत तत्व आहे आणि मूर्तिमंत मृत्यूही मीच आहे. सत म्हणजे चेतन आणि असत म्हणजे जड पदार्थ दोन्ही माझ्यामध्येच स्थित आहेत. श्रीकृष्ण हे विजेच्या आणि सूर्याच्या माध्यमाने उष्णता आणि प्रकाश यांचे प्रसारण आपल्या शक्तीने करतात. ते उन्हाळ्यात पाऊस पडू देत नाहीत बघा आणि पावसाळ्यात सतत मुसळधार पावसाचा वर्षाव करतात. श्रीकृष्णाच्या या विविध शक्तींचे विश्लेषण केल्यास निश्चितपणे कळून येईल की श्रीकृष्णांसाठी सत आणि असत, जड आणि चेतन म्हणजे श्रीकृष्णच आहेत. आता श्लोक 20 पाहूया. त्रैविध्यामा सोमपापूत पापा यज्ञेरिष्ट्वा स्वर्गती प्रार्थयन्ते ते पुण्यमासाद्य सुरेंद्रलोक मश्नन्ति दिव्यान् दिवी देवभोगान्. त्रैविद्या म्हणजे 3 विद्या जाणणारे. सोमरसपान, सोमपा म्हणजे सोमरसपान करणारे. अश्नांती म्हणजे उपभोग घेतात. देवभोगान म्हणजे देवांचे भोग. भगवान म्हणतात, वेदाध्ययन करणारे आणि सोमरसाचे पान करणारे स्वर्गलोकाची प्राप्ती करीत अप्रत्यक्षपणे माझेच पूजन करतात. असे पापकर्मापासून शुद्ध झालेले लोक इंद्राच्या पुण्यलोकामध्ये जन्म घेतात आणि त्या ठिकाणी ते देवांप्रमाणे दिव्य भोग उपभोगतात. तर मंडळी, कसा वाटला आजचा भाग नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा. धन्यवाद.